नमस्ते. लेट्स खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धविराम झालेला आहे. हे युद्ध असं होतं की याच्यापूर्वी अशा प्रकारचं युद्ध कधीच झालेलं नव्हतं. त्याची वैशिष्ट्य सांगतो आणि ते थांबणं का गरजेचं होतं याचं देखील कारण त्यामुळे तुम्हाला लक्षात येऊ शकेल. सगळ्यात पहिली गोष्ट, दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये जे न्यूक्लिअर वेपन ज्यांच्याकडे आहेत अशा देशांमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचं युद्ध होत होतं. त्यामुळं या सगळ्या लढाईकडं भारत पाकिस्तान संघर्षाकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं. याआधी युक्रेन असो किंवा रशिया, इस्रायल असो की हमास यांच्यामध्ये जी युद्ध होती किंवा जी आता सुरू आहेत त्याच्यामधला एकच देश अण्वस्त्रधारी होता. मात्र भारत पाकिस्तानमध्ये अशी शक्यता मावळली होती. त्यामुळेच दोन न्यूक्लिअर वेपन असलेल्या देशांमध्ये युद्ध होणं, ते वाढणं, त्याची व्याप्ती रुंदावणं हे संपूर्ण जगासाठी धोकादायक होतं. त्यामुळंच मग अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला की मी दोन्ही देशांशी बोललेलो आहे आणि दोन्ही देशांनीही शस्त्रसंधीला म्हणजे युद्धविरामाला मान्यता दिलेली आहे. आज संध्याकाळी 5:30 नंतरच समुद्र असेल, हवाई असेल किंवा जमीन असेल यावरून जी शस्त्रे एकमेकांवरती प्रहार करत होती ती आता थंड झालेली आहेत. याबाबत रविवारी म्हणजे उद्या दोन्ही देशांचे DGMO म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स हे दोघे पुन्हा एकमेकांशी बोलून पुढची रणनीती ठरवणार आहेत. या युद्धामुळं भारतानं काय साध्य केलं हा खरा तर प्रश्न अनेकांच्या मनात आहे. सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, आम्ही अण्वस्त्रधारी जरी असू आणि पाकिस्तान जरी अण्वस्त्रधारी असेल पण जेव्हा आमच्या हिताला धक्का पोहोचेल तेव्हा आम्ही कारवाई करायला मागे पुढे पाहणार नाही अशा प्रकारचा सज्जड इशारा हा भारतानं दिलेला आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आत्तापर्यंत घडलेलं नव्हतं, यापुढे घडेल की नाही आपल्याला सांगता येत नाही. भारतीय विमानांनी, भारतीय शस्त्रांनी पाकिस्तानची हद्द ओलांडताना मागे पुढे पाहिलेलं नाही. कारगिलच्या युद्धामध्ये आपल्यावरती निर्बंध होते, आपण स्वतःवर निर्बंध घालून घेतलेले होते की आम्ही भारताची हद्द ओलांडणार नाही. पण यावेळेस आपण थेट रावळपिंडीपर्यंत पोहोचलेलो होतो, सियालकोटपर्यंत पोहोचलेलो होतो. तिथली विमानतळं पाकिस्तानची आपण उद्ध्वस्त केली. आणि हे का घडलं तर आपण आपली सीमा ओलांडून पाकिस्तानच्या 100 किलोमीटर भागाला आपण धक्का देऊ शकतो, दणका देऊ शकतो. हे या युद्धाचं सगळ्यात दुसरं वैशिष्ट्य होतं. तिसरी महत्त्वाची काय गोष्ट होती की आपला जो पहिला प्रतिसाद होता तो फक्त दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यापुरता होता. आणि आपल्या पहिल्या निवेदनामध्ये भारत सरकारने निवेदन दिलेलं होतं की त्याच्यामध्ये आपण म्हटलेलं होतं की आम्ही फक्त दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड्स उद्ध्वस्त केलेले आहेत. आम्ही मिलिटरी म्हणजे लष्करी किंवा नागरी अशा कोणत्याही स्थळाला, केंद्राला, संस्थेला, कार्यालयाला लक्ष्यभेद केलेला नाही. मात्र जेव्हा पाकिस्ताननं जम्मूमध्ये आपल्या विमानतळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र आपण त्याला त्याच पद्धतीचं उत्तर दिलं. आणि हे या युद्धाचं सगळ्यात तिसरं वैशिष्ट्य होतं की जशाच तसे उत्तर देऊन आणि पाकिस्तानमध्ये आतमध्ये घुसून, याआधी पुलवामाच्या वेळी बालाकोट झालं होतं आणि उरीच्या वेळी देखील आपण आतमध्ये घुसलेलं होतो, पण ते फक्त आपण पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसलेलो होतो. यावेळेस पहिल्यांदा आपण पाकिस्तानमध्ये नियंत्रण रेषेपासून 100 ते 150 किलोमीटर आतमध्ये घुसलेलो होतो. आणि हे या युद्धाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं. चौथी गोष्ट यातली काय होती, आपलं जे हवाई दलाची जी सगळी शक्ती होती त्या शक्तीचं प्रदर्शन या निमित्तानं झालेलं आहे. उरीमध्ये आपण ज्या पद्धतीनं काही सैन्याच्या तुकड्या पाठवून तो सर्जिकल स्ट्राईक केलेला होता, पुलवामामध्ये पण पाकव्याप्त काश्मीरमध्ये आपण सर्जिकल स्ट्राईक केलेला होता. पण यावेळेस हे जे सगळं युद्ध होतं याचा सर्व भार हा हवाई दलावरती होता. म्हणजे S-400 जी आपली मिसाईल भेदणारी यंत्रणा असू द्या, आपले क्षेपणास्त्र असू द्या, आपले रॉकेट लॉन्चर्स असू द्या, या सर्वांची जी एकत्रित मोहीम होती त्याच्यामध्ये हवाई दलानं सगळ्यात मोठी भूमिका बजावली होती. आपलं हवाई दल किती सक्षम आहे हे आपण दाखवून दिलेलं आहे. पाचवी गोष्ट जी आज घडलेली आहे की ॲक्ट ऑफ टेररिझम हे युद्धाला कारण ठरू शकतं अशी आपण अधिकृत घोषणा केलेली आहे. यापूर्वी आपण अशी अधिकृत घोषणा केलेली नव्हती. त्यामुळे जर पाकिस्ताननं जर असं पहलगामसारखं जर पाऊल परत उचललं, जर दहशतवाद्यांनी अशी कारवाई पुन्हा जर केली तर ते युद्ध समजलं जाईल आणि हे युद्ध पाकिस्तानला पुन्हा जड जाऊ शकेल.
याचा देखील इशारा आपण या निमित्तानं दिलेला आहे. 6वी गोष्ट, सिंधू जो करार आहे तो आपण स्थगित केलेला आहे. पाकिस्तानला ही मोठी चपराक आहे. आता पुढच्या वाटाघाटींमध्ये पाकिस्तान याबाबत काय याचना करू शकेल, भारत सरकार काय याबाबत भूमिका घेऊ शकेल, याची उत्तर ही काळाच्या उदरामध्ये दडलेली असतील. पण वेळ पडली तर आम्ही पाकिस्तानचं पाणी देखील बंद करू शकू असा देखील इशारा द्यायला भारतानं मागे पुढे पाहिलेलं नाही आहे. आणि 4 ते 5 दिवसांमध्ये पाकिस्तान गुडघ्यावरती आला आणि ही सगळी जी कामगिरी आहे ही नौसेनेची आहे, हवाई दलाची आहे आणि आपल्या लष्कराची आहे. यावेळेस पहिल्यांदा आपण आपली INS विक्रांत ही जी आहे ही कराचीजवळ नेऊन ठेवलेली होती आणि त्याचा देखील मोठा धसका हा पाकिस्तानला होता. त्यामुळं तिन्ही बाजूनं कोंडी करण्यामध्ये आपल्याला यश आलेलं होतं. आपण जगातील इतर सर्व राष्ट्रांचा पाठिंबा घेण्यामध्ये आपल्याला यश आलेलं होतं. चीन जो पाकिस्तानचा उघड पाठिंबा देणारा देश आहे, पण त्यानं देखील आपल्या विरोधात कोणतंही वक्तव्य केलं नाही. कारण चीनला माहिती आहे की 150 कोटींची लोकसंख्या असलेली ही जी बाजारपेठ आहे ती दवडणं चीनला शक्य नव्हतं. त्यामुळे चीन देखील उघडपणे पाकिस्तानच्या बाजूला गेला नाही. ही देखील आपल्या मुत्सद्देगिरीची कामगिरी मानायला हवी. तर एकूणच जे युद्ध गेले काही दिवस पेटलेलं होतं त्या युद्धावरती अर्धविराम म्हणूया तो आता लागलेला आहे. पण जर पाकिस्ताननी अशी कारवाई जर पुन्हा केली तर जशाच तसं किंवा त्याहीपेक्षा भयंकर उत्तर द्यायला भारत मागे पुढे पाहणार नाही. हाच या युद्धाचा सांगावा होता, एवढं मात्र निश्चित. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून सांगा. पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.